Very good morning to all, very good afternoon, very good evening, and very good night. In this lecture, we will discuss the magnetic field due to a solenoid. याच्या अगोदर आपण पाहिलं magnetic field due to a straight conductor or straight wire carrying current. This is straight conductor or wire carrying current I. त्यावेळेस आपण पाहिलं magnetic field अराउंड दिस कंडक्टर. त्याची डायरेक्शन पण पाहिली आपण बाय मॅक्सवेल्स राईट हँड थंब रूल. देन वी हॅव डिस्कस द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर लूप म्हणजे दिस. याच्यामध्ये आपण करंट पास करणार या प्रकारे. त्यानंतर these are magnetic field lines. इथे these are magnetic field lines आणि सेंटरला कसे असेल straight magnetic field line हे आपण पाहिलं आहे. आज आपण पाहणार आहोत मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सोलेनॉइड. हे असेल सर्क्युलर लूपसाठी, हे असेल स्ट्रेट कंडक्टर म्हणजेच वायर, सर्क्युलर लूप ऑफ वायर कॅरिंग करंट. इथे पण कॅरिंग करंट, याच्यातून करंट फ्लो होत असेल त्याच्याशिवाय हे आपल्याला पाहायला भेटणार नाही. देन सी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सोलिनॉइड. फर्स्ट वी विल डिस्कस व्हॉट इज सोलिनॉइड. तर पहा, मागच्या लेक्चरमध्ये पण आपण डिस्कस केला आहे, फक्त मी तिथे तुम्हाला सांगितलं नाही की हा सोलिनॉइड आहे म्हणून. तर पहा, मी इथे 2 रेफरन्स लाईन घेतो या. त्यानंतर पहा, तर इथे पहा, इथून मी इथपर्यंत म्हणजे हा इथून येईल असा इकडे जाईल, हा डॉटेड पोर्शन. तर नंबर ऑफ लूप्स, हा एक लूप, हा एक लूप, हा एक लूप, हा एक लूप आणि हा एक लूप. तर इथे पहा, इकडे येईल, त्यानंतर हे डॉटेड. तर इमॅजिन होत असेल, अलग लक्षात हे कसं असेल पहा. हा पेन आहे, याच्यावर अशा ही एक लूप, त्याच्यानंतर ही दुसरी लूप, त्याच्यानंतर ही तिसरी लूप, अशा प्रकारे. आलं लक्षात? हे म्हणजेच हे आहे. तर ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त सर्क्युलर लूप्स असतील, टर्न असतील, याला आपण काय म्हणू शकतो? टर्न म्हणजेच लूप. तर हा एक सिंगल लूप, त्याच्यानंतर हा दुसरा, त्याच्यानंतर हा तिसरा, त्याच्यानंतर हा चौथा, त्याच्यानंतर हा पाचवा, त्याच्यानंतर हा सहावा. 1 2 3 4 5. तर लक्षात ठेवा, सोलेनॉइड इज लॉंग कॉईल. सोलेनॉइड is
अ लॉंग कॉईल. हे जे पूर्ण स्ट्रक्चर असेल त्याला आपण म्हणतो कॉईल. कॉईलमध्ये भरपूर साऱ्या टर्न्स, भरपूर सारे लूप्स असतात. तर त्यापैकी काही लूप्स आपण इथे दाखवले आहेत. तर सोलेनॉइड इज लॉंग कॉईल हॅविंग a large number of close turns of insulated copper wire. लक्षात ठेवा, व्हॉट इज सोलेनॉइड. सोलेनॉइड म्हणजे एक लॉंग कॉईल आहे. लॉंग. आपण इथे फक्त एकच, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, दिस इज वन सर्क्युलर लूप, वन टर्न. अशाच टर्न्स आपण भरपूर साऱ्या बनवल्या एका वायर पासून, तर त्याला आपण काय म्हणतो, सोलेनॉइड. तर याचं नाव असेल इथे, दिस इज आवर सोलेनॉइड. त्या सोलेनॉइडमध्ये हॅविंग लार्ज नंबर ऑफ क्लोज टर्न्स ऑफ इन्सुलेटेड कॉपर वायर. देन सी, पुढे इथे बॅटरी इथे असेल, बॅटरी. तर बॅटरीतून करंट आय बाहेर येईल, हा करंट इथे येईल. त्यानंतर पहा, इथून करंट, ही जी साईड आहे ती बॅक साईड आहे, ती आपल्याला समोरून दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल पहा, दिस, पहा, ही एक टर्न आहे. या टर्नचा पाठीमागचा पार्ट आपल्याला दिसत आहे का या वायरचा? नाही, फक्त आणि फक्त एवढा पोर्शन दिसत आहे समोरचा. पाठीमागची ही वायर दिसत नाहीये. त्यानंतर ही सेकंड, त्याचा पाठीमागचा आपल्याला दिसणार नाही, फक्त समोरची साईड दिसत आहे आपल्याला. जी साईड दिसत आहे ती ब्ल्यू पेननी मी दाखवली आहे, जी दिसत नाही ती रेड पेननी दाखवली आहे, म्हणजेच अशी डॉटेड डॉटेड दाखवली आहे, ती असेल पाठीमागची साईड. तर इथे पहा, ज्यावेळेस करंट इथून येईल त्यावेळेस इथे करंट कसा असेल, या डायरेक्शनमध्ये. त्यानंतर तो करंट इथून जाईल, हा इकडे जाईल, परत इथे येईल. त्यानंतर तो असा जाईल, परत इकडे इथे येईल. त्यानंतर तो असा जाईल, परत समोर इथे आपल्याला तो दिसेल. त्यानंतर इथून जाईल, तो इथे येईल. त्यानंतर असा जाईल, इथून तो बाहेर येईल आणि तो ज्या घरून आला होता त्या घरी परत पोहोचेल. दिस इज करंट थ्रू दिस कॉईल. देन आपल्याला माहित आहे, ज्या वेळेस वायरमधून करंट फ्लो होतो, ज्या वेळेस वायरमधून करंट फ्लो होतो त्यावेळेस त्या वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आलं लक्षात? मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि ते मॅग्नेटिक फील्ड कसं असतं आपण इथे पाहिलं आहे, इथे पाहिलं आहे, ते आपल्याला आज इथे पाहायचं आहे. तर आपण हे पाहिलं होतं पाठीमागे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट कॅरिंग सोलेनॉइड. We are going to show in this figure. See, the magnetic field produced by current carrying solenoid is similar to magnetic field produced by bar magnet. तर आपल्याला थोडंसं पाठीमागे जावं लागेल. दिस इज बार मॅग्नेट, हा साऊथ, हा नॉर्थ. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इथे कशा होत्या, स्टार्ट फ्रॉम नॉर्थ अँड एंड्स ॲट साऊथ. त्यानंतर या साईडला
या प्रकारे हे आपण पाहिलं आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ड्यू टू बार magnet. तर very similar to this, the magnetic field lines produced by current carrying solenoid. This is solenoid. जर याच्यामधून आपण करंट पास केला तर इथे जे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असणार आहेत, जे मॅग्नेटिक फील्ड दिसणार आहे, ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आपल्याला पाहायला भेटणार आहेत त्या कशा असतील, या प्रकारे. म्हणजेच जे बार मॅग्नेट मध्ये घडत आहे तेच इथे घडणार आहे. तत्पूर्वी इथे पहा, ड्यू टू वन लूप we have seen that this is magnetic field lines, and we know that magnetic field lines are closed loop in nature. Then इथे पहा, इथे असे असतील, दोन चारच काढणार आहे. तर पहा, ही अशी असेल, दिस या साईडची अशी असेल, त्यानंतर ही सेकंड, इकडची सेकंड अशी असेल, सेंटरची आपण अशीच ठेवूया. आलं लक्षात? इट इज व्हेरी सिमिलर टू बार मॅग्नेट. हे लक्षात ठेवायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला इथल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लवकर इमॅजिन होतील आणि लवकर ड्रॉ करता येतील. तर पहा, प्लीज नोट दॅट द लाईन्स of magnetic field pass through solenoid and return to other end. This is, इथून निघतात आणि इथे येतात, म्हणजे क्लोज लूप आहेत. हे थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. तर इथे लिहा, these are magnetic field लाईन्स. तर इथे तुम्हाला पाहायला भेटत आहे, हे जे सर्क्युलर लूप आहेत, हे जे टर्न्स आहेत, याला काय म्हणतो आपण, लूप किंवा टर्न एक. आणि या सर्वांना मिळून आपण म्हणतो सोलेनॉइड किंवा लॉंग कॉईल. सोलेनॉइड म्हणजेच काय, लॉंग कॉईल हॅव्हिंग नंबर ऑफ क्लोज टर्न्स. these are turns. लक्षात ठेवा. देन या क्लोज लूपच्या या ज्या टर्न्स आहेत यांच्यामध्ये पहा, किंवा आपण आता इथून पुढे असं म्हणूया, सोलेनॉइडच्या आतमध्ये पहा, कारण या कॉईल पासून ज्या कॉइल्स आहेत इथे नंबर ऑफ, त्यांना आपण काय म्हणत आहोत, कंबाइंडली सोलेनॉइड. तर सोलेनॉइडच्या आतमध्ये पहा, ही स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन आहे. ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्या सोलेनॉइडच्या आतमध्ये कशा आहेत, स्ट्रेट स्ट्रेट लाईन्स. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर असा कर्व तयार झाला आहे, हा सेकंड, या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इनसाइड द सोलेनॉइड, the magnetic field lines inside the solenoid are in the form of, आणि या एकमेकांना कशा आहेत, ही लाईन याला, ही लाईन याला, ही लाईन याला, ही लाईन याला, किंवा कुठलीही लाईन, कुठलीही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेकांना कशा आहेत, पॅरलल. पॅरलल आणि स्ट्रेट लाईन्स. म्हणजेच इन शॉर्ट, inside solenoid the magnetic field lines are parallel to each other and they are straight lines. या दोघांना कंबाईन करून तुम्ही असं लिहू शकता, parallel straight lines. what? Parallel
स्ट्रेट लाईन्स. अलग लक्षात. इनसाइड सोलिनॉइड लक्षात ठेवा. दिस इंडिकेट्स म्हणजे या एकमेकांना पॅरलल आहेत, त्या स्ट्रेट आहेत. याचा अर्थ काय असेल, त्याला पण काहीतरी अर्थ आहे. दिस इंडिकेट्स दॅट द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज सेम ॲट ऑल पॉइंट्स इनसाइड द सोलिनॉइड. म्हणजे या सोलिनॉइडच्या आतमध्ये या पॉइंटला, या पॉइंटला, या पॉइंटला, या पॉइंटला किंवा या पॉइंटला किंवा या पॉइंटला, समजा इथे मॅग्नेटिक फील्ड B1, B2, B3, B4, B5, B6. Inside solenoid, these magnetic field lines are parallel and straight lines. म्हणजे parallel straight lines. याचा अर्थ असा आहे की सोलेनॉइडच्या आतमध्ये प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड असेल त्याला आपण म्हणतो स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. व्हॉट? स्ट्रेंथ ऑफ magnetic field inside solenoid. Inside solenoid कसा असेल? स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलिनॉइड इज सेम. लक्षात ठेवा, सेम ॲट ऑल पॉइंट्स. आलं लक्षात? That is, if the strength of magnetic field is just same in the region, it is said to be uniform magnetic field. आणि यालाच आपण फायनली असं म्हणू शकतो, इथे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते फील्ड कसं आहे? युनिफॉर्म magnetic field. Strength of magnetic field inside solenoid is same at all points. हे म्हणजेच आपण त्याला इन शॉर्ट असं म्हणू शकतो, there is uniform magnetic field inside solenoid. म्हणजेच कन्क्लुजन आपण असं लिहू शकतो, इनसाइड solenoid, inside solenoid magnetic field is uniform and it is shown by drawing parallel lines like magnetic field of earth. पण असं दाखवलं जातं, ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे, मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ. देन तर पहा, इथे आपण इथे याला दोन फेस असतात, समोरचा एक आणि पाठीमागचा एक. त्यावेळेस नॉर्थ पोल आणि साऊथ पोल कुठे असतो हे आपण पाहिलं. ज्यावेळेस लक्षात येत आहे का, जर ही सर्क्युलर लूप असेल, करंटची डायरेक्शन असे असेल, तर आपण इथे यस, these arrows direction same, that is clockwise असेल तर आपण या पोलला काय म्हणलो? साऊथ पोल. आणि याच्या अपोजिट असेल तर नॉर्थ पोल. जसे इथे साऊथ आणि नॉर्थ पोल आहेत, त्याचप्रमाणे सोलेनॉइडला सुद्धा, म्हणजे वन एंड ऑफ सोलेनॉइड इज नॉर्थ
अँड अनदर एंड ऑफ सोलेनॉइड इज साऊथ. जर हे नॉर्थ असेल तर हे साऊथ असेल, हे साऊथ असेल तर हे नॉर्थ असेल. तुम्हाला माहित आहे बार मॅग्नेट or any magnet has two poles, one south another north. त्याचप्रमाणे इथे पण साऊथ अँड नॉर्थ पोल आहेत, पण अडचण अशी आहे की हे स्ट्रक्चर पाहून तुम्ही सांगू शकता का हे साऊथ पोल आहे की नॉर्थ पोल आहे, किंवा हे स्ट्रक्चर पाहून सांगू शकता का हे जे एंड आहे या सोलेनॉइडचं ते नॉर्थ आहे की साऊथ आहे. तर याच्यासाठीच आपण एक रूल मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला, त्याचं नाव होतं क्लॉक फेस रूल. याचा यूज करून आपण सांगू शकतो की या सोलेनॉइडचं हे एंड, याला आपण म्हणूया लेफ्ट एंड, याला म्हणूया राईट एंड. तर लेफ्ट एंड साऊथ आहे की नॉर्थ आहे हे आपण फाइंड करण्याचा प्रयत्न करूया. तर त्याच्यासाठी इथे जे आपण केलं तेच आपण इथे करणार. तर ही सर्क्युलर लूप पहा, फेसिंग टुवर्ड्स अस, आपल्याला ती बरोबर सर्क्युलर दिसत आहे. त्या पोझिशनमध्ये आपण याच्या समोर इथे ही जी सर्क्युलर लूप आहे याच्या समोर जर आपण इथे उभारलो तर ते आपल्याला सर्क्युलर दिसत आहे, म्हणजे आपण बरोबर त्याच्या फ्रंटला आहोत. फ्रंटला असल्यामुळे आपल्याला ही जी डायरेक्शन आहे या करंटची ती आपल्याला जज करता आली, आणि त्यानुसार आपण अँटी क्लॉकवाईज असेल तर नॉर्थ पोल आणि क्लॉकवाईज असेल तर साऊथ पोल हे आपल्याला माहित आहे. पण इथे पहा, या ज्या कॉइल्स आहेत, या ज्या टर्न्स आहेत, ही जी कॉइल आहे या कॉइलची जी टर्न आहे ही ती इथे उभारल्यानंतर कशी दिसेल पहा. तुम्ही इथे उभा राहा, आलं लक्षात, तुम्ही इथे उभा राहा आणि पाहण्याचा प्रयत्न करा. इकडे पहा. तर ही लूप, हा जो लूप आहे, ही जी टर्न आहे ती तुम्हाला कशी दिसत आहे पहा. इमॅजिन करा, आय विल शो इट ऑन दिस पेन 1. तर पहा, ही पाठीमागून आली आहे, त्यानंतर अशी आहे, आलं लक्षात, अशा आहेत. जो पहिली टर्न आहे ही, हा पोर्शन कसा आहे, पाठीमागे आहे, त्यानंतर समोर आहे. तर पहा, एकच लूप दाखवतो म्हणजे कळेल. इन दिस वे, आलं लक्षात, अशी आहे ही लॉंग कॉईल म्हणजेच सोलेनॉइड. तर पहा, लेफ्ट हँडनी जिथे मी पकडला आहे तिथून करंट आतमध्ये येत आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर राईट साईडला तो करंट फ्लो होत जात आहे. तर पहा, आता आपण याला थोड्या वेळासाठी असं करूया. तर पहा, दिस वायर, तर करंट इथून जात असेल, इथून जर करंट जात असेल तर या पोझिशनला पहा, करंट कसा असेल, याच्यामध्ये पहा, इथून करंट जात आहे, या वायरमधून करंट जात आहे, इथून करंट इकडे येत आहे. तर ही डायरेक्शन कोणती असेल, इथून करंट जात आहे, इकडून करंट असा जात आहे, म्हणजे करंटची डायरेक्शन पहा, इथून करंट जात आहे, या वायरमधून करंट इकडे येत आहे, तर हा करंट असा फिरत आहे, बरोबर. मग ही डायरेक्शन पहा, या डायरेक्शनमध्ये तो करंट असा फिरत 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 या एंडला जात आहे त्या वायरमधून. तर ही डायरेक्शन कोणती आहे, क्लॉकवाईज, आलं लक्षात. क्लॉकवाईज डायरेक्शन करंटची असल्यानंतर ते एंड कोणतं असतं, ही लूप
याच्यातून जाणारा करंट क्लॉकवाईज म्हणजे असा, आलं लक्षात. तर याच्यासाठी आपण काय करतो, याच्यामध्ये एस ड्रॉ करू शकतो. डायरेक्शन पहा, डायरेक्शन मॅच होत आहे, दिस ॲरो दिस ॲरो. तर हे जे एंड असेल ते कोणता असेल, साऊथ पोल ऑफ सोलेनॉइड. आलं लक्षात. हे जे एंड आहे ते कोणतं एंड आहे, साऊथ पोल ऑफ सोलेनॉइड. जर हे साऊथ असेल तर हे इमॅजिन करण्याची गरज नाहीये, फाइंड करण्याची गरज नाहीये. तर हे कोणतं असेल, नॉर्थ पोल ऑफ सोलेनॉइड. आलं लक्षात. तर हे पण तुम्ही इमॅजिन करू शकता. इथे उभा राहा आणि इथून पहा, करंट पहा कसा येत आहे. करंट पहा, हा पाठीमागे, त्याच्यानंतर हा समोर. म्हणजे पाठीमागून करंट येत आहे, असा जात आहे, त्याच्यानंतर हा करंट इकडे येत आहे, या साईडला, या साईडला. तर पहा, ही जी साईड असेल, ही वायर आता सध्या या पेनच्या टचमध्ये आहे, ती पाठीमागची असेल, जी आपल्याला दिसणार नाही पेनमध्ये, इथे व्हिडिओमध्ये पहा. तर पहा दिस. तर इथून करंट आतमध्ये येत आहे, आलं लक्षात, इथून. त्यानंतर पाठीमागची जी वायर आहे तिथे जात आहे, त्या वायरमधून करंट इकडे येत आहे. तर पहा, तर इथे पहा, इथून करंट जात आहे, नंतर तो इकडून इकडे येत आहे. म्हणजे ही डायरेक्शन कोणती आहे, या साईडला कोणती आहे, आलं लक्षात, कोणती आहे, इथे पहा, दिस डायरेक्शन. पहा, इथून करंट आतमध्ये येत आहे, परत इथून या वायरमधून करंट असा इकडे बाहेर येत आहे. तर दिस डायरेक्शन इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ऑफ करंट. जर करंटची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज असेल तर तो पोल कोणता असतो, सर्वांना माहीत आहे. म्हणजे हा लूप करंट अँटी क्लॉकवाईज म्हणजे असा असेल. तर याच्यामध्ये आपण एन ड्रॉ करू शकतो, हा ॲरो, हा ॲरो. तर याला थोडंसं इकडे बेंड करायचं, याला इकडे बेंड करायचं. तर पहा, हा याच्यासोबत, हा याच्यासोबत. म्हणजेच हे एंड सोलेनॉइडचं काय म्हणून ॲक्ट करत असेल, नॉर्थ पोल ऑफ सोलेनॉइड. आलं लक्षात. इमॅजिन करा, इथे उभा राहा, तुमच्याकडे पेन आहे, दोरा घ्या, असा याच्यावर वाइंडिंग्स बनवा आणि त्यानंतर एकदा इकडून पहा, एकदा इकडून पहा. त्याच्यामधून कुठल्या तरी एका साईडने करंट फ्लो होत आहे असं तुम्ही स्वतःच डिसाईड करून घ्या. त्यानंतर एकदा इकडून पहा, क्लॉकवाईज दिसतं की अँटी क्लॉकवाईज दिसतं. नंतर इकडून पहा, क्लॉकवाईज दिसतं की अँटी क्लॉकवाईज दिसतं. आणि त्यानुसार तुम्ही डिसाईड करू शकता या सोलेनॉइडचं हे एंड साऊथ आहे की नॉर्थ आहे. देन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, कोणीही हा पॉइंट विसरायचा नाहीये. तर पहा, इथे पहा, डायरेक्शन हे नॉर्थ पोल असेल, इथे पहा, नॉर्थ पोल म्हणजे इथून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स निघणार, साऊथ पोलला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स येणार, हे तुम्हाला माहीत आहे. आता तुम्हाला या सोलेनॉइडचं हे एंड काय आहे, कोणता आहे, हे तुम्हाला माहीत झालं आहे. कोणता आहे, नॉर्थ. जर हे नॉर्थ असेल तर ही जी मॅग्नेटिक फील्ड लाईन आहे, ॲरो कसा असेल, असा. ही जी मॅग्नेटिक फील्ड लाईन आहे, हिचा ॲरो कसा असेल, असा. म्हणजे
नॉर्थ पासून मॅग्नेटिक फील्ड लाईन निघणार, अशी जाणार आणि साऊथ पोलला येणार. आलं लक्षात? ॲरो दिसत आहेत, हा दिसतात, इथून येतील, हे मोठे काढतो म्हणजे लक्षात राहील. इन दिस वे याचे पण असे इथून निघतात, इथे येत आहेत. आलं लक्षात? तर पहा, याची डायरेक्शन आतमध्ये कशी असेल, याची अशी, त्यानंतर याची पण अशी, त्यानंतर या मॅग्नेटिक फील्ड लाईनची डायरेक्शन अशी. पहा, हे नॉर्थ आहे, इथून निघेल, येईल, इथून आतमध्ये जाईल. त्यानंतर हे इथून निघेल, अशी जाईल, इथे साऊथला येईल, ही असेल त्याची डायरेक्शन. तर इनसाइड सोलेनॉइड पहा, डायरेक्शन ऑफ ईच इनसाइड सोलेनॉइड व्यवस्थित आहे का? इनसाइड सोलेनॉइड डायरेक्शन ऑफ ईच मॅग्नेटिक फील्ड लाईन, डायरेक्शन ऑफ इनसाइड solenoid, direction of each magnetic field line is same, or all magnetic field lines are in same direction. आपण असं म्हणू शकतो. जर यांची सर्वांची डायरेक्शन सेम असेल तर माहित आहे तुम्हाला काय होतं, ॲडिशन की सबट्रॅक्शन? ऑब्वियसली सर्वांना माहित आहे. सेम डायरेक्शन मध्ये असतील तर ॲडिशन होईल, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ॲड होत आहे. मॅग्नेटिक फील्ड ॲड होत आहे तर मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? ऑब्वियसली सर्वांना माहित आहे. म्हणजेच इथे मॅग्नेटिक फील्ड काय होत असेल? इन्क्रीज होत असेल. मॅग्नेटिक फील्ड काय होत असेल? इनक्रीज. आलं लक्षात? म्हणजे इथे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सोलेनॉइड याच्यामध्ये जे मॅग्नेटिक